रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत। कदमांचे आणि पाटलांचे चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले। तर बाळासाहेब, तुमची दृष्टी विशाल आहे, असे साहित्यिक विश्वास पाटील यांनी सांगितल्याने उपस्थितांनी एकच जल्लोष केला। पुण्यातील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासमोर विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केले। त्याआधी बोलताना विश्वास पाटील म्हणाले होते की मी फक्त पाटीलच नाही तर साहित्यिक पाटील आहे। त्यावर बोलताना विश्वजित कदम म्हणाले की कदम आणि पाटलांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेत। पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे 4 जून रोजी समजेल। विश्वजित कदम यांच्या या वक्तव्यावर पानिपतकार विश्वास पाटील यांनी बाळासाहेब, तुमची दृष्टी विशाल आहे असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पेटला। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सांगली होता। ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे आग्रही होते, पण सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली। 7 मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान पार पडले। लोकसभा निवडणुकीत 3 पाटील उमेदवार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम यांनी हे वक्तव्य केले, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। वाळवा तालुक्यातील कुरळप येथे आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले। 1 तास पडलेल्या पावसाने रस्ते अगदी गारांनी पांढरे शुभ्र झाले होते। ऐतवडे, बुद्रुक, कारवे, चिकुर्डे आणि परिसरात दमदार पाऊस झाला। तसेच शिराळा तालुक्यातील एळापूर येथेही पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी ढगाळ हवामान होते। गेले 2 महिने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळालाय। पाण्याविना ऊस आणि भाजीपाला पिके वाळून चालली होती। या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले। सध्या खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेती मशागतीसाठी अशा पावसाची शेतकऱ्यांना गरज होती। कित्येक दिवसापासून शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या। आज शुक्रवारी दुपारी वाळवा तालुक्यातील कुरळप, ऐतवडे, बुद्रुक, कारवे, चिकुर्डे परिसरात वादळी वारे, गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली आहे। तासभर झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिलं होतं। एळापूर परिसरात उन्हाळी पावसाने हजेरी लावली। अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला बाजारपेठेत चांगलाच उत्साह जाणवलाय। गुढीपाडवा होऊन महिनाभराचा कालावधी झाला असतानाही मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी झाली होती। लवकरच सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सोने खरेदीसाठी विशेष गर्दी दिसून आली आहे। शहरातील नामांकित पेढ्यांमध्ये रांगा लावून सोन्याची खरेदी सुरू होती। यासह इलेक्ट्रिक वाहनांचीही चांगली विक्री झाली आहे। 150 कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। अक्षय तृतीये दिवशी किमान 1 ग्रॅम का होईना सोने खरेदी करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। या मुहूर्तावर केलेली सोने खरेदी शुभ मानली जाते, त्यामुळे सकाळपासूनच शहरातील सराफ बाजारांसह प्रमुख मार्गावरील पेढ्यांमध्ये गर्दी होती। 2 दिवसांपासून सोने दरातही काहीशी घट झाल्याने ग्राहकांनी आनंद व्यक्त केलाय। दुचाकीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी यावेळी चांगला प्रतिसाद दिला। त्यातही इलेक्ट्रिक वाहनास सर्वाधिक पसंती होती। बांधकाम क्षेत्रातही चांगले व्यवहार। गुढीपाडव्या दिवशी फ्लॅटचं बुकिंग केलेल्या काही ग्राहकांनी अक्षय तृतीयेला फ्लॅटचा ताबा घेतलाय। अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी गुजरात राज्यातील जामनगर विमानतळ चर्चेत आले। याला 10 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देखील देण्यात आला। अवघ्या 35 एकर जागेत हे विमानतळ वसले असल्याची माहिती अधिकार कायद्याखाली मिळालेल्या माहितीत स्पष्ट झाले। मिरज तालुक्यातील कौलापूरला मात्र 160 एकर जमीन असताना विमानतळाला का मंजुरी नाही? धावपट्टीसाठी आणखी कशाला जागा हवी, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। सांगली जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा आणि जिल्ह्यातील शेतीमालाला अन्य राज्याची बाजारपेठ मिळावी यासाठी कौलापूरमध्ये विमानतळ होणं फार गरजेचं आहे। केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या यादीत बंद अवस्थेत असा कौलापूर विमानतळाचा उल्लेख आहे।
नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑक्टोबर 2016 मध्ये उडान योजना सुरू केली. त्याच्या यादीत कौलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. धावपट्टी नादुरुस्त असल्यामुळे बंद असलेले विमानतळ म्हणून कौलापूरचा उल्लेख आहे. सतत विमानतळाची जागा कमी आहे. धावपट्टीसाठी जागा आणखी आवश्यक असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे विमानतळ बचाव समितीचे सतीश साखळकर यांनी जामनगर विमानतळाची माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवली होती. हे विमानतळ केवळ 35 एकरामध्ये वसले असल्याची माहिती उजेडात आली आहे. जामनगर 35 एकराच्या जागेत इतके मोठे भव्य विमानतळ होऊ शकते. तामिळनाडूच्या वेल्लोर शहरामध्ये फक्त 97 एकरमध्ये नवीन विमानतळ बांधून तो कार्यान्वित करण्यात आले. वेल्लोर विमानतळावरून विमानसेवा देखील सुरू झाली आहे. मग कौलापूरच्या 160 एकराच्या जागेत विमानतळ का होत नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. सांगलीतील वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर निघालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झाली होती. यंदा मुहूर्ताच्या सौद्यावेळी हळदीला 17,000 ते 21,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. यंदाच्या वर्षी उत्पादन कमी असल्याने आवक कमी झाली आणि त्यामुळे हळदीला उच्चांकी दर मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. सांगलीतील मार्केट यार्डमध्ये प्रमुख व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सौदे निघालेत. सौद्याच्या प्रारंभी हळदीच्या पोत्यांचं पूजन करून नारळ वाढवून सौद्यांना प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या सौद्यात काही पोत्यांचे हळदीचे सौदे निघाले. कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक सीमा भागातून सध्या राजापुरी हळद मोठ्या प्रमाणात येते. परराज्यातूनही रोज 4 ते 5,000 पोती हळद येत आहे. दरवर्षीपेक्षा उत्पादन कमी असल्यामुळे आवक घटल्याचं दिसतंय. त्यामुळे हळदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यावर्षी हळदीला प्रति क्विंटल 17,000 ते 35,000 रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने जिल्ह्यात पुढील 10 दिवसात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट दिलाय. या काळात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. भारतीय हवामान विभागासह अनेक हवामान अभ्यासकांनी सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, धाराशिव जिल्ह्यात 11 व 12 मेला अवकाळी पावसासाठी अनुकूल होईल. ढगाळ वातावरण राहील तसेच वादळी वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल असं सांगितलंय. 12 मे ते 17 मे पर्यंत पावसाची शक्यता वाढत जाणार आहे. सर्व विभागात वादळी वाऱ्यासह विजांचा प्रचंड कडकडाट आणि अवकाळी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील होईल. उन्हाळी मशागतींसाठी सध्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. उन्हाचा पारा 40 अंशांवर गेलाय. त्यामुळे रात्रंदिवस लोकांना कडक उकाडा जाणवू लागलाय. 8 ते 10 दिवसात हलका ते मध्यम पाऊस आणि वातावरण बदललं तरी त्रास कमी होणार आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय. विजा चमकत असताना आपली शेतातील कामे टाळावी, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, जनावरांची काळजी घ्यावी, शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवण करावा असा सल्ला दिलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी GD बापू सहकारी साखर कारखाना आणि राजाराम बापू सहकारी साखर कारखाना कारंजवाडी युनिट या 3 कारखान्यांना 117 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणांना कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे बँकेच्या कर्ज समितीची बैठक लांबली होती. निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची बैठक झाली आहे. त्यामध्ये साखर कारखान्यांसह पीक कर्जांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, वैभव शिंदे, बाळासाहेब होनमोरे, महेंद्र लाड उपस्थित होते. निवडणुकीच्या धामधुमीमुळे बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गेल्या काही दिवसात झाली नव्हती. मंगळवारी 7 मे रोजी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. त्यानंतर कर्ज समितीची बैठक झाली. यामध्ये कारखान्याच्या कर्ज प्रकरणासह इतर काही विषयांवर चर्चा झाली आहे. त्यात आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्यास 42 कोटी, क्रांती अग्रणी कारखान्यास 40 कोटी तर राजाराम बापू कारंजवाडी युनिटला 35 कोटी कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना तब्बल 3.5 पगार बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. गतवर्षी 2.5 पगार देण्यात आला होता. यंदा बँकेला विक्रमी 204 कोटींचा नफा झाला असल्याचं कर्मचाऱ्यांच्या बक्षीस पगारात एका पगाराने वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याची घोषणा करण्यात आली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. मिरज शहरातील महापालिकेच्या मुख्यालयासमोर असणाऱ्या एका अंडा ऑमलेटच्या गाड्यावर ऑर्डर देण्यावरून झालेल्या भांडणातून दोघांवर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने 4 वर्ष आणि 6 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संभाजी चंदर नाईक असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. जिल्हा व तदर्थ सत्र न्यायाधीश श्रीमती S.S. काकडे यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे.
या कामी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती करवते यांनी काम पाहिलं. जखमी फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे 12 नोव्हेंबर 2019 रोजी मिरज शहरातील महापालिकेच्या मुख्यालयासमोर असणाऱ्या दिलखुलास अंडा ऑमलेट या गाड्यावर ऑमलेट खाण्यासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांनी ऑर्डर दिली होती. यावेळी आरोपी संभाजी नाईक हा देखील त्या ठिकाणी आला असता त्यांनी देखील ऑर्डर दिली. गाडा चालक जखमींची ऑर्डर देत असताना ती ऑर्डर आरोपी नाईक यांनी घेतली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जखमी आणि त्यांचे मित्र तिथून दुसऱ्या गाड्यावर गेले. आरोपी नाईक यांनी त्याच्याकडे बघून शिवीगाळ केली. यावेळी शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे मित्र गेले असता नाईक यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने फिर्यादीच्या मित्राच्या पोटात भुसकून त्याला जखमी केलं. यावेळी फिर्यादी याचा भाऊ त्या ठिकाणी आला असता त्यालाही चाकूने पोटात भुसकून गंभीर जखमी केलं. यावेळी तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी नाईक याला ताब्यात घेतलं. त्यानंतर फिर्यादी यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन यांनी केला. तपास टिप्पणी नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सर्व साक्षीदारांच्या साक्षीचा विचार करून न्यायालयाने संभाजी नाईक याला 4 वर्ष आणि 6 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. श्री क्षेत्र औदुंबरमध्ये गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाल्याची माहिती श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर आणि अखिल भारतीय श्री स्वामी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने देण्यात आली आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखा सांगली व श्री दत्त सेवाभावी मंडळ श्री क्षेत्र औदुंबर अंकलखोप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यात प्रासादिक ग्रंथ श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र पठण सोहळा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांचे प्रासादिक अमृततुल्य हितुगुज आयोजित केले. यावेळी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीने नूतन भक्त निवासाच्या इमारतीचं भूमिपूजन गुरुमाऊलींच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सत्संग सोहळ्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथील अनेक समर्थ भक्त उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था केली आहे. या राष्ट्रीय सत्संग सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाखा सांगली व श्री दत्त सेवाभावी मंडळ श्री क्षेत्र औदुंबर यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी श्री दत्त सेवाभावी मंडळ श्री क्षेत्र औदुंबर मंडळाचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष अमर पाटील, सचिव धनंजय सूर्यवंशी, संचालक वैभव सूर्यवंशी, महेश चौगुले, गौरव पाटील, व्यवस्थापक रवींद्र पाटील तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा सांगलीचे प्रमुख अनिल भगरे, गणेश पिराळे, महेंद्र कालेकर, किशोर सगरे, राजेंद्र कोल्हापुरे, बाजीराव केरले, उदय माळी, महेंद्र कालेकर, दीपक हवालदार, प्रकाश चौगुले आदी जण उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात कार्यरत असलेले 122 प्राथमिक शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून कार्यमुक्त केले. त्यामध्ये कोल्हापूरसह 22 जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. तसेच आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून 110 शिक्षक जिल्ह्यात येणार आहेत. मात्र त्यांच्या येण्यावर टांगती तलवार आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन बदली पोर्टलवरून या बदल्या मंजूर झाल्या होत्या. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रत्यक्ष या बदल्या होण्यासाठी हालचाल सुरू होती. त्यानुसार सुमारे 2-2.5 महिन्यापूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र सुरुवातीला तांत्रिक आणि नंतर आचारसंहितेमुळे शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. मात्र गेल्या महिन्यात या प्रक्रियेसाठी परवानगी मिळाली. त्यानुसार नुकतेच प्रशासनाने त्यांना जिल्ह्यातून कार्यमुक्त केले. तसेच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील आठवड्यात या बदल्या होण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून सर्वाधिक 19 शिक्षक सोलापूर जिल्ह्यात जाणार आहेत. तसेच 15 कोल्हापूर, 13 उस्मानाबाद आणि 10 हिंगोलीला जाणार आहेत. तसेच जिल्ह्यात येणारे 110 शिक्षकांमध्ये सर्वाधिक 47 शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यातून येणार आहेत. 13 सिंधुदुर्गमधून तर 10 पालघरमधून येणार आहेत. जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून 228 शिक्षक हजर झालेत.